हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलो. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तशी झाली नाही, इट इज आफ्टरनून. इथे ये ना. आणि हा. काय यार 4K वगैरे चालू करत नाही असं 4K असेल तर काय देशील? हा ओके. हा, तर आता आम्ही करतो इथे रील शूट, कारण आम्हाला रील पण पोस्ट करायचे, शॉर्ट्स पोस्ट करायचे असतात. ते आम्ही विसरलेलो, आम्ही भरपूर टाइम केला. मी मिसमॅच घातलाय. हा वेगळा ड्रेस आहे आणि वेगळीची ओढणी आहे. हे मी आय गेस कुर्ता हॉल वाला व्हिडिओ मध्ये टाकलंय. ओके, तर आम्ही आता रील शूट करणार आणि आजच्या दिवसात आज काय व्लॉग मध्ये करणार ते तर सांगा. तेच आजच्या दिवसात आम्ही जेवण बनवणार आहे. नाही, फुल डे ऑफ ईटिंग ऑन अ वीकेंड. आजच्या व्लॉगचा टायटल आहे व्हॉट वी ईट इन अ डे. येस, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय खातो आणि बनवताना पण दाखवू. सॉरी नाही गेलं डोळ्यात. आणि असं आज शिवानी नाही बनवणार आहे, नाही तर परत आम्ही तुम्हाला आज दाखवलं असतं की आम्ही कुत्र्यांना कसं खायला टाकतो. पण आज मी बनवणार आहे जेवण फॉर अ चेंज. हा, तर आम्ही आता रील शूट करणार आहे. रील शूट करून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू परत जेवण बनवताना. भेटूया किचन मध्ये किंवा किचन मध्ये नाही तर तू ते रेती उचलणार आहे. रेती उचलताना ते असे लावतात ना, तसं वाटतं. भेटूया आपण परत जे करत असताना तेव्हा. आता रील शूट करू द्या आम्हाला. एक रीलचा एक शॉट घेतलेला आहे आणि आपला आता एडिटर बसला एडिट करत. हा, ती बघते आता टेम्पररी, फक्त वरून बघते की चांगलं वाटते की नाही वाटते, म्हणजे चेंज करायला. जर चांगलं नसेल तर मग तो त्याच्यानंतर दुसरी रील शूट करणार आणि मग आम्ही जेवण ह्याच्या नंतर बनवणार आहे. आणि मी बनवणार आहे जेवण. तुमचा भाव, तुम्हारा फ्रेंड, तुम्हारा अपना यश मठाधिकारी जेवण बनवणे वाला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी जास्त चांगलं जेवण बनवतो हिच्यापेक्षा. तर मी जेवण बनवणार आहे. आणि यांना सांगू मी भाजी काय बनवणार आहे आज. आपण थोडं गुप्त ठेवूया. आणि हिने हा कॉर्नर काय सुंदर केलाय बघा, मला खूप आवडला. हा हिने केलाय. हे पण हिनेच केलंय. हे बघा, ह्याच्यावर हे स्लीव टाकली, ह्याच्यावर स्लीव टाकली, सगळं आमच्या बायकोनी केलंय. तोंड दाखव. काय काळे, काय अँगल आहे. वाव, सुंदर, सुरेख तर मी आहेच. कसा दिसतोय मी. आता दुसरी रील शूट करणार, मग आम्ही जेवण बनवणार. त्याच्यानंतर संध्याकाळी पण आम्ही काहीतरी बनवणार आहे. 2 गोष्टी बनवणार आहे आज. मीच बनवणार आहे आणि दोन्ही गोष्टी माझ्या हिशोबाने. शिवानीचं अजिबात नाही ऐकायचं नाही. खूप ऐकलं तिचं. हा विद्रोचा एपिसोड आहे. दिस इज विद्रो एपिसोड 1. आम्ही अजून इथेच आहोत. मला जाम भूक लागले. काल मी 8 वाजता जेवलीये, त्याच्यानंतर काही खाल्लं नाही. आता 1 वाजले. आम्हाला अजून नाक सरळ करून बोल ना. आणि नाक सरळ करून बोल. आणि मग तुझं नाक सरळ नाही होत. बघ इकडे जरा. अख्ख्या जगाला सांग. बघ ना, 1 मिनिट बघ तर एकदा प्लीज. तर आम्ही माझं नाक सरळ आहे. आता तुझं चपट आहे. सरळ आहे. तुझं चपट आहे. तुझं दाखव तर त्यांना. एक सेकंड आता का हे बघा, हे इथे टच होत याचं. इथे कुठे टच पच काही नाही. माझे लोक येऊन मारती ना तुला. हा, तर मी काय बोलत होती, आता आपण काय करणार आहोत, तू अजून एक रील बनवायची आहे. अजून हात आलो व्लॉग बनवायचा आहे. मग आम्हाला जेवण करायला अजून वेळ लागणार आहे. जेवण करायचंय, मी करणार आहे जेवण, म्हणून अजून वेळ लागणार. आता 4 तास लागणार आहे आम्हाला जेवण करायला. ठीक आहे, चल आपण रील बघू ना. हा, आम्ही रील बघतो. हिने एडिट केलेली. सॉरी, केस धुतलेत आज. तर फर्स्ट मील आता आमचा चालू झालाय. आता आम्ही व्लॉग शूट करू. तर फर्स्ट मील आता आम्ही बनवू. मील आता यश म्हणजे तयारी करतोय. तर आम्ही डिसाईड केलंय शेव भाजी आणि भाकरी. फर्स्ट टाइम बनवतोय शेव भाजी. आम्ही दाखवतो कसं बनवतोय. तर आम्हाला एवढी भूक लागलेली, 2:30 झालेत आणि आम्ही अजून जेवण नाही बनवलं. 2 रील बनवल्या आहेत. एकाची आयडिया आली अजून, आणि अजून एकाची. तर तोपर्यंत आम्ही हा खाकरा खाल्ला. जो तुम्ही नाही खाल्ला पाहिजे रिकाम्या पोटी. पहिले उठल्या हे सगळं नाही, पाणी पिली. प्रशांत कॉर्नरचा आहे चोरफली खाकरा. अरे चोराफळी खाकरा. हा आमचा आहे फर्स्ट मील, नाही बोलता ना, फर्स्ट स्नॅक. फर्स्ट काहीतरी आम्ही जे खाल्लंय ते. सॉरी. चलो, तर ही शेव आम्ही आणली आहे प्रशांत कॉर्नर मधून. ही गार्लिक शेव आहे. मला नाही माहिती ह्याची करतात की नाही, पण आम्ही ट्राय करायला आणलंय. आणि आम्हाला 1 टाइमच बनवायचं, बिकॉज काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे ना व्हिडिओ मध्ये. आणि जर तुम्हाला माहिती आहे कुठल्या शेवचा करतात तर ते आम्हाला प्लीज सांगा. आणि हे हेल्दी नाहीये तसं बघायला गेलं तर. ही भाजी हे पाम ऑइल मध्ये हे लोक फ्राय करतात. माहिती नाही हे पाम ऑइल मध्ये केलंय की नाही, प्रशांत कॉर्नर आहे तर. बट
आम्ही वीकेंड असं जरा अनहेल्दी जंक खायला अनहेल्दीच्या नावावर पण घरीच बनवलेले आहे. हा घरीच बनवलेलं जंक खातो, नाहीतर आम्ही वीकडेज काही असं बाहेरचं खात नाही. शक्य तुम्हाला वेट लॉस करायचं तर सॅटर्डे संडे पण जंक नका खाऊ, घरचं खा जेवढं होईल तेवढं. आणि वेट लॉस कांदा इथे उभा राहून काप ना. मी तोपर्यंत टोमॅटो मिरच्या हे सगळं कापते. फर्स्ट टाइम बनवतोय आम्ही, बघूया कशी होते. टोमॅटो जास्त घ्यावे लागतील बिकॉज सेव टमाटर असतं ना, नाहीतर एकदम कांदा कांदा लागेल. मिरच्या आम्ही भरभरून टाकणार आहे, भरभरून. आणि अजून काय काय नाही, फिलहाल तो मेरा आंख में से पानी आ रहा है. इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा जर करत नसाल तर. तिथे पण आम्ही छान छान व्हिडिओज अपलोड करायला ट्राय करतो. इंस्टाग्राम हिचं मी देतो नेहमी डिस्क्रिप्शन मध्ये खाली. माहिती नाही, जे आम्ही आता रिसेंटली मागवलेले कांदे आहेत ना, ते कापले का ते भस्कन डोळ्यात काहीतरी जातं, काय माहिती का. त्या दिवशी तर मला उघडताच होत नव्हतं. असं वाटत होतं की डोळ्यातच एकदम कांदा घुसलाय. आज शेफ इज हियर. या छोटू गिव मी. तू छोटू बोलस, मी कॅमेरा इथेच बंद करेन ना. गिव मी राई का तेल छोटू, राई का तेल. बाटली खोल के देना जरा. हड सरसो. जेवण करायचं तर जास्त तापेल ते जास्त. याला छोटू, अरे ते नाही काढायचं असतं. बघितलं जेवण आणि बोलतो मी दररोज जेवण करतो. हे गीत केलं असतं ना. नको कर, सरसो मध्ये शेवभाजी करतोय. बस का अजून लागेल छोटू. देखो थोडंसं टाक अजून. छोटू बोलतोय आणि मलाच विचारतोय. बंद कर. छोटूला हे सगळी कामं छोटूला दिले ना. आता नेक्स्ट काय सांग तू. कांदा नाही टाकायचा, आपण पहिले तडका देणार. बघितलं मी इकडनं काढलं म्हणून तडका. यार तापेल तेल. छोटू क्या क्या डालने का अपने को इसमें? तू सांग. इसमें डालने का ये राई का तेल है, पर राई क्यों डालते मेरे को आइडिया नहीं. मी अवॉइड करते, पण ठीक आहे टाक. एवढूशी 4 दाणे टाकले त्या मुलाने. राई, जीरा अजून टाक जिरा थोडा. जीरा एवढा नाही. हिंग संपलं, आपण आणायला विसरलो. आहे थोडं हेच ना. हा दिस मच. हा दिस मच हिंग. And what is this? Curry patta. This is curry leaves. Curry patta. यस एवढा ना चांगला लागेल, टेस्ट चांगली. पागल मी काय झालं एवढे. कढीपत्त्याची टेस्ट चांगली येते. आणि जरा छोटे चेहरा दाखव डिसअपॉइंटमेंट आला स्वतःला. मी अशी कशी दिसत नाही त्याच्यात. एवढे कोण टाकतं काय. चांगलं आहे, चांगलं. मी व्हिडिओ बंद करते, तू ना माझं जेवण खराब. नाही सगळं चांगलं. आता कांदा मिरच्या कोण टाकणार. फादर साहब. यस तू ना मस्करी करतोय सा. जस्ट शट अप छोटू, जस्ट शट अप. दिस इज माय स्टाईल. या नाउ वॉच. हलव त्याला. Oh my god, this is gorgeous. Oh my god, the aroma, I tell you. Chotu, this is amazing. कांदा टाक चल. This smells amazing, Chotu, this smells amazing. Now we put some onion, kanda. We'll stir fry the onion until GBD. गाइस कॅमेरा बंद करते, नाही तर आमची भाजी ना वाया जाईल. Now please Chotu. Yeah. एक टाइमच्या भाजीसाठी एवढा कांदा कापला. Yeah bro. तोपर्यंत मी बाकीचे इंग्रेडियंट्स दाखवते. तर टोमॅटो टाकून नंतर आलं लसूण पेस्ट. युजली आम्ही लसूण टाकतो, पण आता ते मॅश करायचं म्हणून आलं लसूण पेस्ट. आणि हे माझं फेवरेट आहे किचन किंग मसाला. हे ना सगळ्या भाजीमध्ये टेस्टला असं एनहान्स करतं. सो हे आणि मग आपलं ॲज युजल गरम मसाला, हळद, लाल मिरची. आणि हा एक मसाला आहे जो असं गरम मसाला वगैरे मिक्स आहे. ते असं ग्रेव्हीवाली कोणती अशी करायची असेल ना, तर तेव्हा मी हा मसाला टाकते. तर ह्याच्याने सगळं मसाला टोमॅटो टाकला, तो शिजला की त्यात मसाले टाकायचे, मीठ टाकायचं. कांद्यामध्ये मीठ टाकलं की शिजेल. आणि मग त्याला ह्याच्याने फुशक करायचं. मग थोडंसं पाणी नाही टाकणार आम्ही,
पाणी नको आपल्याला, ड्राय थोडंसं पाणी करायचे. शिंपडू, थोडंसं शिंपडू. पण तुम्हाला सांगा, तुम्ही जर शेवभाजी खाल्ली असेल तुम्हाला ड्राय मला ड्राय आवडते आवडते, का ओली ओली आवडते? मला ड्राय आवडते. कमी कर. हा बस. थोडंसं आत्ता मॅश करतोय, थोडंसं नंतर करू मसाला टाकल्यावरती, म्हणजे लवकर शिजेल. ते लोक एवढं गरम तव्यावर कसं मॅश करतात, इथे मला चटके बसतात. काय टाकते आलं लसूण छोटू? पेस्ट. आलं लसूणची पेस्ट टाकते छोटू. आणि काय टाकणार आहेस? अँड दिस किचन किंग मसाला. वा 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 वा. लाल कलरची असते ना पण शेवभाजी? हो, मग ही अशी काय? कारण की आपण त्यात अजून मसाला नाही टाकलाय. ओके. हा तिखट मसाला आहे. हा वा तो ग्रेव्हीवाला मसाला आहे. वा. एवढाच? कारण की गरम मसाला आहे त्यात भरपूर, मग गरम मसाला पण टाकते ना मी. हा बस. थोडंसं किंचित पाणी टाकलं आणि हा आता परत मॅश करतोय. मस्त ग्रेव्ही झाली ना. आता शेव टाकायची आहे. आता काय करतेस? हे बघा, दिसते अशी ग्रेव्ही छान अशी झालेली. थिक थिक टोमॅटो ग्रेव्ही मस्त. आता हे टाकू. ए ए ए वा. जास्त नको टाकू. ही ती शेव नाहीये जी भाजीसाठी वापरतात, अजिबात नाहीये. पण ती माहिती मला लाल शेव टाक पहिले. असते. बट जाऊ दे आता, काय इथे नाही मिळाली. हे गावात राहतात यार. गावात तुझ्या बोल बोल, माझे पप्पा बघतात व्लॉग. गावात तुझ्या कोणीतरी ठेवलेली काय प्रशांत कॉर्नरची शेव? अजून टाक थोडी. एवढी कमी शेव? अरे आधी ह्याला मिक्स करते. पण मस्त दिसते शिवानी. परफेक्ट भाजी वाटते. आता ही वाफेवर मस्त एकदम हे होईल. वाव. मीठ टाकलंय आणि आम्ही आधीच. हा मीठ आम्ही कारण की टाकलेलं. शेवेत पण थोडंसं असेल. तुम्हाला वाफ दाखवतो. एक कॅमेरा माझा खराब होईल. माझा फोन आहे. बस बस. अभि ज्यादा शेव मत डालो. आता ह्याला जरा वाफेवरती ठेव. थोडंसं पाणी. थोडस. हा. मला वाटतं थोडंसं मीठची गरज आहे. टाक मग. तुला कळतं. मला बघून तरी कळते मीठची गरज नाही आहे. थोडंसं टाकते. मला त्याशिवाय चेन नाही पडणार. टाक ना. तशी झाली. अशी वाफेची काही गरज नाहीये. अजून नाही, थोडी शेवची वाफ गरज हो. आहे हा थोडीशी टाक मला वाटतंय. ना. हो. थोडीशी शेव अजून आणि मग आमची शेवभाजी इज रेडी. ते माहिती आहे मला दाखवतो. कोथिंबीर असती तर अजून छान दिसली असती. कापू का लगेच? नको तर राहू देत. झाली ती मग गिजगिज होईल. थोडंसं वाफेवर ठेवलंय. आता वळूया तसं गरज नाहीये. ते आता गरम आहे ना, तर त्याची वाफ लागेल. मी बंद करते. हा. आता आपण गॅस डायरेक्ट बंद केलेला आहे. प्लेट. आता झाली आमची प्लेटिंग करून. ही बघा. नाही, तू टेस्ट कर. हा मी टेस्ट करते. तू बनवली आहेस. मी नाही तसं तर. नेहमी तू टेस्ट करतो यार. हा आता तू टेस्ट करून दाखव कशी झाली आहे. कमॉन. आणि इमानदारीत खरं खरं सांग, नाही तर मी कॅमेरा वळवीन. खरं सांग. खूप जास्त टेस्टी आहे. आता मी खाऊन बघणार. पकड. तुझं रिॲक्शन. द शेफ इज टेस्टिंग द फूड नाव. इट इज माय टर्न. हा. गरम नाहीये. जस्ट शट अप छोटू. खूपच टेस्टी झाली. एक नंबर लागते ब्रो. बाहेरून चांगले. हे बघा, जर तुम्हाला असं वाटतं की ही बनवलेली तशी नसते बनवायची, अशी बनवून बघा. खूप छान झाली. आणि मस्त आंबटपणा ते. आणि मेन काय कशामुळे चांगले माहिती, जो कढीपत्ता मी टाकला ना स्टार्टिंगला, जोई बोली एक नंबर टेस्ट. वाव. थँक्यू. मस्त लागते. चला मला भूक लागली. बाय 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 बाय. तुमचं जेवण झालं. हिने जेवल्यानंतर अजून एक रीलची आयडिया काढली. मग आम्ही अजून एक रील बनवली. आता आम्ही टीव्ही लावणार आणि झोपून. आणि मग रात्री आम्ही बघू संध्याकाळी काय स्नॅक केलं किंवा मग डिनर वगैरे तर दाखवू. करणार आहे ना आपण त्यासाठी चॉपस्टिक्स. आम्ही काहीतरी असं करणार ज्याला आम्ही चॉपस्टिक्स. आमचं ॲपेटाईट खूप लो आहे. आम्ही दोघं पण एक ह्यानी 2 भाकऱ्या खाल्ल्या. मी लो पॉवर मोड गाईज. हा लो पॉवर मोड. ह्यानी 2 भाकऱ्या खाल्ल्या. मी 1 भाकरी खाल्ली आणि मी इथपर्यंत फुल झाली आहे. आम्ही इथपर्यंत. चला. मी एवढा पण नाही. चला आता आम्ही मूवी बघतो.
मूवी बघतो आणि झोपतो आणि आपण भेटू चॉपस्टिक सोबत जे खाणार आहे ते खाताना. झाल्यानंतर संध्याकाळी का खोटं बोलतोयस त्यांना? माझी झालेली ना. तू मूवी नाही बघितला ना? बघितला पण मध्ये झोपलेलो ना. माझी थोडीशी झोप आणि एक मूवी झाल्यानंतर. तो मूवी कसा होता ते सांग. चुम्मा मूवी आहे. महाराजा मूवी मस्त आहे. विजय सेतुपतीचा आहे. आता तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का? आई हा. तर आता मूवी बघून झाल्यानंतर आम्ही बनवणार आहे. आता आहे आमचं हे डिनर. आम्ही मध्ये स्नॅक्स नाही केलं, काहीच नाही खाल्लं. तर सकाळी खाकरा खाल्ला, मग त्याच्यानंतर काय खाल्लं आपण? काय खाल्लं? शेवभाजी. आणि आता हे आमचं डिनर. हे डिनर आम्ही रिग्रेट करणार आहे खाऊन, पण मला खूप इच्छा होत होती खूप टाइम पासून की स्पायसी नूडल्स खायचे आहेत. तर हे निसिन चे आम्ही खातो. म्हणजे हे असे असतात की स्पायसी पण असतात आणि थोडे इटेबल पण असतात ना. एवढे झणझणीत ते XXX, XXX आले असतात ना ते नाही. हा. सो हे आज मग आता खातो. किती वाजले? 6:30 पावणे7. 6:30 पावणे7 झाले. नाही 7 वाजून गेले. बघूया ना मोबाईल मध्ये. सगळं ब्राईटनेस कमी करून ठेवला. हा. तर 6:45 वगैरे झाले असतील. तर आता हे आमचं लास्ट आहे. हे डिनर आहे. ह्याच्यानंतर मोस्टली आम्ही काय खाणार नाही. काही गोड मागवलं तर पण ते पण अवॉइड करू कारण मी नाही खाणार आहे म्हणून. तर हे आमचं फायनल आहे डिनर. येस. आता तुम्हाला हे बनवताना दाखव. हे टाकतोय आम्ही नूडल फक्त ह्याच्यात, म्हणजे हे मस्त शिजतील. आणि हे सगळं सीझनिंग काढून ठेवलं. हे 2 पॅकेट. मला कोणते नूडल्स आवडले असतील असे तर हेच आहे. हा. पण हे नाही खायचे. 6 महिन्यातून एकदा इज ओके. आपण हे जवळजवळ 1 वर्षानंतर खातोय. 7-8 मंथ्स नंतर तर खातोच आहे. मला वाटतं 6-7 महिने. आधी खाल्लेलं. लग्ना आधीच्या आधी खूप. मी आणि गौरांनी घरी खाल्लेलं. हा. मी नाही खाते. 6 महिन्यातून एकदा खायचं तर तुम्ही खा, पण ते पण एवढं नाही खायचं. हे खूप खातोय आम्ही कारण हे डिनरच आहे. बाकी जास्त खाऊ नका. हा. घ्यायचं असतं, मग याचं पाणी काढायचं असतं आणि मग ह्यात मसाले टाकायचे असतात. पाण्यात नाही टाकायचे असतात. हा. तर मग आम्ही पहिले आता सगळं ऑइल टाकणार, मसाले टाकणार, ते मिक्स करणार आणि मग हे नूडल्स टाकणार. आणि हे भरपूर तिखट लागतात जर ह्याच्यामध्ये काही ऍड नाही केलं तर. हा. तर तुम्ही चीज बटर वगैरे ऍड करा. हा. चीज आणि बटर ऍड करतो म्हणजे जरा ते नॉर्मल तिखटपणा कमी होईल. आणि आता आम्ही व्हेजिटेरियन झालोय म्हणून, नाही तर तुम्ही याच्यावर तुम्हाला हवं ते टाकू शकता. ऑमलेट वगैरे झालेलं इथे काढलेलं. आणि काय गाणं गात होतास? गॅस बंद कर. नाही, गॅस थोडासा चालू ठेवायचा आहे. का? कारण आपल्याला त्याच्यात ते सगळं टाकायचं आहे. आता बटर टाक. हा. आता बघा हे आमचं रेसिपी सिक्रेट हाफ टाकतो. हाफ एवढं थोडं. हा चालेल. जास्त नूडल्स आहेत. ठीक आहे बस. अरे यांचं तेल पण आहे ना. आणि गाणं काय गात होतास ते पण सांग. गाणं कॉपीराइट येईल ना. सजना म्हणजे तुला माहिती मी माझ्या भावाला पण सजवायची लहानपणी. या गाणं लावून? लहानपणी एकदम. पण हे गाणं लावून नाही, जे सजवायची. सगळेच सजवतात. माझी आई मला सजवायची तर ते तर बघितलं मी. आता असं कापलंय. आणि तुम्ही पण जेव्हा प्लॅस्टिक कापाल फुल कापू नका. असं थोडंसं ठेवून द्या म्हणजे ते रिसायकल होतं. कारण छोटे छोटे तुकडे रिसायकल नाही होत. बरोबर ना मॅम? यस. हे सगळं शिकवायला लागलंय मला ह्याला. मग ठीक आहे ना. चांगली गोष्ट शिकवलीच पाहिजे. ओ सॉरी व्हिडिओ मध्ये सांगतोय आणि ते हे करतोय. अरे ह्याचं चालतंय. मार खायचंय वाटतं याला. हा. मार खायचा. कोणी घरी आलं तर आपल्या तुमची व्हिडिओ बघितली, तुम्ही असं करत होते. युअर पॅकेज विल बी डिलिव्हर्ड बाय टुडे. आता अमेझॉन वरनं काय तर डायनिंग टेबलचं ते आपण मागवलेलं. हे मसाला याच्यामध्ये सिझनिंग हे असं ऑइल असतं आणि बटर मिक्स केलंय आणि त्याच्यातच आम्ही चीज ग्रेट करून टाकू आणि मग त्यात नूडल्स ऍड करू. वास छान येतो. हे थोडे स्पायसी असतात. हा. हे आणि हा मसाला मेन स्पायसी असतो. कुठे दाखवते? काय दाखवतेस? हे काढत होते. हा मसाला मेन स्पायसी आहे. ते तेल तुम्हाला वाटत असेल, खूप लोकांना वाटतं की ते तेल स्पायसी आहे, बट नो, यू आर रॉंग. हा मसाला स्पायसी आहे. उघडलंच नाहीये. थांब मी करू म्हणजे आपण ते लवकर हे डिझॉल्व्ह. काय मी बोललो होतो की ग्रेट करायची काय गरज आहे? असंच पण टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मग ते वितळणार नाही लवकर. आता आमचा लडाखू हे याच्यात मिक्स करण्यात लागलेला आहे. कलर आता एवढा डार्क नाही आलाय कारण चीज आहे. हा ना. आणि आपण हे फर्स्ट टाइम चीज असं मेल्ट करून टाकलंय ना याच्यात.
तर थोडं कलर चिटकतंय. वर जाऊ नका. हा हे कलर एवढा डार्क नाहीये पण हे खूप तिखट असतं आमचं. पण ते N2X काय 4X 3X हा ते 3X स्पायसी 2X स्पायसी एवढं नसतं ते खूप. आणि त्याला मला नाही वाटत त्याला एवढी टेस्ट असते. मला वाटतं की ह्याला टेस्ट पण टेस्ट असते. आहे त्याची टेस्ट. ते एवढं तिखट असतं ना की मग त्याची टेस्टच नाही लागत. हो ह्याचं काय ह्याच्यात तिखट पण आहे आणि ह्याला टेस्ट पण आहे. हो. व्हॉट वी ईट इन अ डे करून आपण फक्त 2 गोष्टी दाखवल्यात त्यांना. मी खरं तर 2च वेळा खातो दिवसातून. ते पण याचं संध्याकाळचं जेवण म्हणजे काय फक्त फळं असतात. मी तरी फळं सँडविच वगैरे नॉर्मल ब्राऊन ब्रेड ऑफिस मध्ये. हा ऑफिस मध्ये मिळतो त्या. हा तिथे मिळतं म्हणून. मी पण मग सकाळी ऑफिस मध्ये असते ना मस्त माझा ब्रेकफास्ट असतो एकदम. तिथे म्युस्ली सॅलेड मग पनीर रॅप काय काय मिळतं. खूप छान आहे छान आहे. आता हे कसं तरी काढू आणि आम्ही तुम्हाला परत भेटू म्हणजे दाखवू हे काढून कसं दिसतं. यांना पण टेस्ट कसं ते टेस्ट दाखवायचं आहे पण. ओके विल सी यू देअर. हम आ गए हैं. हे हा थांब फ्रंट कॅमेरा चालू करू. आणि हे दाखव ह्याच्यामध्ये काय ते पोपुरी काय बोलतात त्याला मला नाही माहिती. ह्याच्यामध्ये काहीतरी आहे ज्याला मस्त सुगंध असतो. तर इथे बसला फ्रेंड्स मध्ये ऐकलेलं मी. एकदम खमंग सुगंध येतो. आता तुम्हाला आम्ही टेस्टच देऊ. थांबा असं करतो. ती गेली आता एसी लावायला. येऊन ती बोलेल हा अँगल चांगला नाही तो अँगल चांगला नाही. तोपर्यंत आपण चालू करून टाकू. आ जाओ बैठ जाओ. आणि आमच्याकडे 2 चॉपस्टिक्स होते. आम्हाला नूडल्स चॉपस्टिक नाही खायला आवडतं. मी याला नाद लावलाय. पण या माणसाने एक चॉपस्टिक कुंडीतली माती काढायला. मी नाही हिनी केलंय ते. शाणी हे बघा चेहरा बघा हिच्या चेहऱ्यावर दिसतंय हिनी केलंय. चला आता खाऊन बघू. थांब एकत्र खाऊया. हा मग लवकर घे ना. ह्यानी वेगळं प्रकारे. मी तर खालचं तिखटवाला घेते. मी नाही घेते. डर के आगे जीते आहे नो. चला 1 थांब मला त्याचा वास यायला लागला. आता हे झालं ना उघडल्यामुळे त्याचा वास येतो आणि ह्याचा पण वास येतो. ब्रेनला कळत नाही की मी काय खाते. चिअर्स. हा ही पानं पण खाते. चिअर्स. मी एवढं गरम नाही खाऊ शकत. थांबा चीज मेल्ट करून टाकलं ना. मी गरम नाही खाऊ शकत. हा तुम्हाला वाफा कसे लोक खातात यार गरम. हे आता वाफ मगाच्याला नव्हती येत. अजिबात असं तिखट नाही लागत आहे. हे युजली तसं वाला तिखट लागतं. पण मी बटर टाकलंय चीज टाकलंय म्हणून त्याचा तिखटपणा गेलाय. ते असं टेस्टिंग नाईस नॉर्मल झालंय. 32 वेळा चाव तू. नाही तर नाही तू 16 वेळात चाव. तुला एक्स्ट्रा जातात ना. जलस होऊ नको. मॅगी पेक्षा चांगलं लागतं. तुला ना आठवत हे कसं माहितीये जेव्हा तुम्हाला असं चायनीज वगैरे खायची इच्छा होत असेल ना तर हे खा. मॅगीच नाही. बाहेर पावसाळ्यात जाऊन जर तुम्हाला असं इच्छा झाली तर इच्छा ह्याची नाही होणार. मॅगीची. करेक्ट. आणि हा आम्ही जो आज मूवी बघितला महाराजा एकदा नक्की बघा. कारण शेवटपर्यंत एवढं त्यांनी असे वेगळे टाइमलाईन्स दाखवले की आता हे झालं तेव्हा हे झालेलं तेव्हा तर कळत नाही. क्लिक नाही होत लगेच. मूवीच्या लास्ट 10-20 मिनिट्स मध्ये ना तुम्हाला डोकं लावावं लागेल की काय तेव्हा झालेलं हे तर आता झालेलं. माझी झोप उडाली त्याच्यामुळे. मी झोपलेलो आधी. ह्याला स्टार्टिंगला बोरिंग वाटलं बिकॉज स्टार्टिंगला मूवी थोडा स्लो आहे. स्टार्टिंगला थोडा स्लो आहे पण खूप छान आहे. एक ट्विस्ट पण आहे मध्ये. तो ट्विस्ट पण भारी आहे. पोलिसवाल्यांचा यार स्पॉइलर का द्यायला लावते. कान बंद करा झालं सांगून पण ठीक आहे. तो ट्विस्ट पण आहे. छान आहे मूवी. एकदा नक्की बघा. आणि हे पण एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही आणलं असेल तर असं जसं आम्ही बनवलंय तसं बनवून ट्राय करून खाऊन बघा. मला घाम सुटला आता. चॉपस्टिक्सने ना कमी खायला चॉपस्टिक्स वापरतात. रप कोंबतीये आणि एवढे मोठे मोठे गोळे करते. मी असं खातोय हे बघा. आणि ही बघा आता एवढंच तर घेतलंय. शाणे बघतील. तर उद्याचा ब्लॉग पण आमचा नक्की बघा. जर हे आमचा एंड असेल तर ही हा पार्ट टाकेल. आता हा पार्ट तुम्हाला दिसणार नाही. एंड असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला उद्या पण बघायचं आहे म्हणजे नेक्स्ट ब्लॉग पण बघायचा आहे. बाय. आय लव्ह यू.